फाटली 2-3 म्हयने गोयान एक ज्वलंत विषय चालू असा आणि तो म्हळ्यार मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शनाचो। एक ल्हान भुरग्यापासून जाणट्यापर्यंत प्रत्येकाक आपले मत ताजेर दिनशे दिसता, पण आमकां खरोच हो विषय खबर आसा हो एक व्हडलो प्रश्नचिन्ह आसा। आणि जर आमकां तो खबर ना जाल्यार आमी तो जाणून घेवपाक जाय अशें म्हाका दिसता। आणि तो जाणून घेवपा खातीर आयज स्टुडियोन म्हज्या सोबत आसात ह्या चळवळीन सक्रिय सहभाग घेतिल्ले एक कोंकणी मोगी अमेय अशोक कामत। नमस्कार। हे आंदोलन कसले आणि कित्या खातीर? हे आंदोलन जे सरकारान इंग्लिश माध्यमिक मुळावे शाळांक अनुदान दिवपाचो जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे विरुद्ध। म्हणजे तुम्ही हे आंदोलन इंग्लिश भाषे विरुद्ध करू ना? तर ना, आमचे आंदोलन केन्नाच इंग्लिश भाषेचे विरुद्ध नाशिल्ले, हाजे मुखारय नासताले। आम्ही खंयच्याच भाषेक विरोध करिनात। हांगा विरोध आसा तो सरकारी धोरणाचो, जो ताणी इंग्लिश माध्यमिक मुळावे शाळा खाजगी मुळावे शाळांक अनुदान दिवपाचे जो पळय जे धोरण आसा जे डिसिजन घेतला त्या निर्णयाचे विरुद्ध। इंग्लिश आम्ही शिकल्यात 5वी पासून आम्ही इंग्लिश 5वी नंतर पुराय गोंयांत इंग्लिश मिडियमूच आसा। हांगा फक्त मुळावो प्रश्न 1ली ते 4थी हाजे भितरलोच प्रश्न हो 5वी नंतरचो प्रश्न न्ही। आणि त्या रवींद्र बाबान खूब बरें म्हळां हाजेर की लर्निंग इंग्लिश इज डिफरंट फ्रॉम लर्निंग इन इंग्लिश। बरोबर, इंग्लिश शिकप आणि इंग्लिशींतल्यान शिकप हातून फरक आसा। सो तुमच्या मतान इंग्लिश माध्यमिक माध्यम आशिल्ल्या खाजगी मुळाव्या शाळांक सरकारान कित्याक अनुदान दिवचें न्ही? हो प्रश्न जवळ जवळ मराठीन एक म्हण आसा, चोराच्या उलट्या बोंबा असल्यातलोच हो प्रकार। सध्याचे जे धोरण आसा त्या प्रमाणे इंग्लिश माध्यम जी पण मुळावे शाळा आसा खाजगी मुळावे शाळा तांकां अनुदान दिवपाची कसलीच तरतूद ना। आता सरकार ती तरतूद नाशिल्ले कडेन तरतूद हाडूंक सोदता आणि दिवंक सोदता। ताणी कित्याक दिवची हो पयलो प्रश्न येता। हां, ओके। म्हणटकच ताणी कित्याक दिवची हाजेर आमकां पटा सारकी किंवा लोकांक पटा सारकी ताणें कारणां दिवची। ताजे नंतर कित्याक दिवप न्ही हाजेर हे करपाक सद्याक जो कायदो आसा त्या कायद्या प्रमाणे दिवपाक जायना। सो म्हाका तुका तेच विचारपाचें आसा की ह्या विशयाचेर कायदो कितें म्हणटा? ह्या विशयाचेर कायदो जर आमी पळयलो संविधानासावन सुरू करता। भारताचे संविधान कलम 350 350A वाचून दाखयता। इट शॅल बी द एंडेवर of every state and of every local authority within the state to provide adequate facilities for instruction in the mother tongue at the primary stage of education to children belonging to linguistic minority groups, and the president may issue such direction to any state as he considers necessary or proper for securing the provision of such facilities. हातूंत linguistic minority हाजे वयल्यानी वाद जाला। लिंग्विस्टिक मायनॉरिटी जेन्ना आमी म्हणटात कायद्याचे खाला जेन्ना आमी लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणटात तेन्ना लँग्वेज ही भारतीय लँग्वेज आसता। बरोबर, जी भुरग्याची आवय भास ती जर त्या स्टेटीन त्या राज्यांत जर मायनॉरिटीत असली जाल्यार ती त्या राज्यांत लिंग्विस्टिक मायनॉरिटी जाता। देखीक कन्नड गोंयांत लिंग्विस्टिक मायनॉरिटी, कोंकणी कर्नाटकात लिंग्विस्टिक मायनॉरिटी, तमिळ महाराष्ट्रात लिंग्विस्टिक मायनॉरिटी, मराठी केरळात लिंग्विस्टिक मायनॉरिटी। इंग्लिश खंयच्याच भारतीयाची किंवा ऍटलिस्ट गोंयकाराची तरी आवय भास ना। दुसरें जी पळय आमी लँग्वेजीस म्हणटा जे संविधान जे लँग्वेजीस हाजे उलयता त्यो इंडियन लँग्वेजीस भारतीय भासो आणि इंग्लिश ही भारतीय भास न्ही हे जगजाहीर आसा, सगळ्यांक खबर आसा। तर हे जालें कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। दुसरें नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन जे शिक्षणाचेर राष्ट्रीय धोरण जाका आमी म्हणटात किंवा राष्ट्रीय सरकार जे भारताचे सरकार आसा त्या सरकाराचे हें धोरण हें सध्या चालीक आसा आणि ते धोरण कितें म्हणटा तें पळोवया। द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अकॉर्डिंगली रिझॉल्व्स टू प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन द कंट्री इन अकॉर्डन्स विथ द फॉलोइंग प्रिन्सिपल्स। सबपॅरा A regional languages. The energetic development of Indian languages and literature is a sine qua non for educational and cultural development. Unless this is done, the creative energies of the people will not be released, standards of education will not improve,
knowledge will not spread to the people and the gulf between the intelligentsia and masses will remain, if not widen further. The regional languages are already in use as media of education at the primary and the secondary stages. Urgent steps should now be taken to adopt them as a media of education at the university level. ओके. राष्ट्रीय धोरणे गृहीत धरता की मुळावे पावण्याचेर आवय भाषेतल्यान शिक्षण जाता इंडियेत. हय. आणि ते आता म्हणटा की मुळावे पावण्याचेर तर जाताच, आम्ही युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत विद्यापीठ पावण्यापर्यंत आम्ही आवय भाषेत शिक्षण व्हरपाक जाय, हे राष्ट्रीय धोरण म्हणटा. नॅशनल पॉलिसी अशी आसा. पॉलिसी अशी आसा. आता स्टेट पॉलिसी पळय, गोवा स्टेट पॉलिसी. खूप जण म्हणतात गोवा स्टेट पॉलिसी ऑन एज्युकेशन अजून ड्राफ्ट मोडात आसा, अजून ती चालीक लागूंक ना. ते जे म्हणतात ती 2011ची पॉलिसी. 2008 ऑलरेडी पॉलिसी जाल्ली आसा जी सद्याक चालीक आसा. ती पॉलिसी आर्टिकल 510 ऑफ द गोवा स्टेट पॉलिसी ऑन एज्युकेशन, इट डील्स विथ मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. The medium of instruction shall be the mother tongue up to primary level as envisaged in the national policy on education, and the state shall follow the existing pattern of language study at all other stages of education. ओके. सो म्हणजे गोयचे जे धोरण, आम्ही गोयचे जेन्ना राज्याचे धोरण म्हणतात आणि हे सरकाराचे धोरण. हय. गोयचे सरकाराचे धोरणच असे सांगता, शैक्षणिक धोरण सांगता की मुळावे शिक्षण हे आवय भाषेत आसचे. हय. आता आम्ही असो एक आर्ग्युमेंट जाता की पॉलिसी ती मागीर राज्याची जावं किंवा राष्ट्राची जावं, निमाणे एक धोरण तो लागू जाल्लो कायदो न्हय. तर आम्ही कायदो पळोवया. एज्युकेशन की शिक्षणीक मळाचेर भारतात सगळ्यात जे डेफिनेटिव्ह लेजिस्लेशन आसा दॅट इज द रायट टू एज्युकेशन एक्ट. हय. गोंयानूय आसा. कितले चालीक आसा खबर ना, पण आसा. तातूंत आर्टिकल 29 ऑफ द रायट टू एज्युकेशन एक्ट 29वे कलम सबसेक्शन 1, द करिक्युलम अँड इव्हॅल्युएशन प्रोसिजर फॉर एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजे मुळावे पावण्याचेर शिक्षण, shall be laid down by an academic authority to be specified by the appropriate government by notification. आणि सबसेक्शन 2 कितें म्हणटा की the academic authority while laying down the curriculum and the evaluation procedure under subsection 1 shall take into consideration the following, namely, आणि तातून खूपशो गजाली दिल्या. तातून जे 6वी गजाल दिल्या कलम एफ हाजे अंडर जी पळय गजाल दिल्या, मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन शाल एज फार एज प्रॅक्टिकेबल बी इन द चाइल्ड्स मदर टंग. सो आम्ही संविधान धरून जर चालले, संविधानूय म्हणटा की मदर टंग, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन म्हणटा मदर टंग, स्टेट पॉलिसी ऑन एज्युकेशन म्हणटा मदर टंग, रायट टू एज्युकेशन एक्ट म्हणटा मदर टंग. म्हणटका खंयच हांगा कसलोच दुबाव ना, कसलेच दुविचार ना. आता हो शिक्षणासारखो विषय आम्ही तुम्ही न हाताळटा, शिक्षण तज्ञ कित्याक हातून सहभाग घेना? म्हणजे हातून तज्ञाचे मत कितें? व्हॉट आर द एज्युकेशन इज ट्रायिंग टू से ऑन दिस? शिक्षण हो विषय आमच्या मता प्रमाणे तज्ञांनीच सांबाळचो, तज्ञांनीच हाताळचो. हातून सरकारान धवळाधवळ करची न्हय, कारण सरकाराकूय ह्या विशीं निर्णय घेवपाक तितली कुवत ना जितले एज्युकेशनिस्ट ह्या विशीं सांगू शकता. आता जेन्ना आमी एज्युकेशनात तज्ञ म्हणटात तेन्ना कोण जाता? जर जागतीक पावण्यार पळयलें, कारण आमचे सरकार दर एक गजालीक पाश्चिमात्य देशाकडेन बोट दाखयता, प्रगत देशाकडे बोट दाखयता. म्हणटकीर आमी जागतीक जर शिक्षण तज्ञ म्हळें जाल्यार सगळ्यांत वयर आसा युनेस्को. आता युनेस्को 1953 दर एका रिपोर्टात बोवाळ मारीत आसा की जे मुळावे शिक्षण जावपाक जाय भुरग्याचे ते फक्त त्या भुरग्याच्या आवय भाशेंतूच जावपाक जाय. ओके. म्हणजे युनेस्कोनूय तेच सांगला की 1953 युनेस्कोचें धोरण आसा. ताजे नंतर कितलेशेच युनेस्कोचे रिपोर्ट जाले आणि खूप कडेन युनेस्को, हांव एक 2-3 रिपोर्ट कोट करता. UNESCO 2001 International Conference on Education's 46th session, the final report on page 11, 11वे पानाचेर, it is increasingly obvious that the language of instruction at the beginning of one's education at such a crucial moment for future learning should be the mother tongue. मागीर युनेस्कोचो 2003 चो पेपर एज्युकेशन इन अ मल्टीलिंग्वल वर्ल्ड, तोय मदर टंग एज इंस्ट्रक्शन
mother tongue instruction as a means of improving educational quality by building on the knowledge and experience of the learners and teachers. हाजे विशीं उलयता. It says mother tongue instruction generally refers to the use of the learner's mother tongue as the medium of instruction. It is considered to be an important component of quality education, particularly in the earlier years. The expert view is that mother tongue instruction should cover both the teaching of and the teaching through the language. म्हणजे आवय भाषेचे शिक्षण जेन्ना आमी म्हणटात तेन्ना भाषेचे शिक्षण आणि भाषेंतल्यान शिक्षण दोन्ही कव्हर जाता. तर हे युनेस्कोचे मत. ताजे नंतर जे राष्ट्रीय पावंड्याचे एज्युकेशनिस्ट आसा किंवा इवन आमचे स्टेट पावंड्याचे दर एका एज्युकेशनिस्टाचे हेच मत आसा की भुरग्याचे जी पण वाढ जाता जे फाउंडेशन आसा भुरग्याचे मुळावण आसा ते आपल्या आवय भाशेन जर असले एका भाषेचे ताचे प्रभुत्व जर असले जाल्यार त्या भाषेच्या माध्यमांतल्यान तो दुसऱ्यो भाषा बरे तरेन आणि चड भाषा शिकूंक शकता. म्हणजे आमी जे म्हणटात की इंग्लिश जर शिकलेली इंग्लिश बरी जातली हाजेर हो पयलो आघात युनेस्कोचोच आसा. बरोबर. म्हाका सांग आता गोंयान ना म्हणजे आता गोंयान आमी इंग्लिश मिडियमाक दिवपाचे ना म्हणटा पण भारतान हेर कडेनूय बी इंग्लिशींतल्यान शिक्षण घेवप किंवा इंग्लिश आसतलीच. इंग्लिश मुळावे पावण्यार ना. हा ओके. म्हणजे महाराष्ट्रान पहिली ते चौथी पर्यंत मराठीच आसा आणि कांय राज्यांनी पहिली ते चौथी कंपल्सरीली स्टेट लँग्वेज आसा. गोंयांत तशी ना आनी आमी ती मागयना. आमी अशें म्हणनात की कोंकणींतल्यान वा मराठींतल्यानूच जावचें अशें आमी म्हणना. म्हणटकर महाराष्ट्रांत मराठींतल्यान आसा, कर्नाटकांत कन्नडांतल्यान आसा, जवळ जवळ सगळ्या राज्यांनी आपल्या राजभाषेंतल्यान किंवा भुरग्याच्या आवय भाशेंतल्यान मुळावे शिक्षण आसा. अपवाद एक नागालँड. आणि जे पळय इंग्लिशाचे समर्थक आसात ते दर खेपे नागालँडाचो विशय हाडटा की नागालँडात इंग्लिश आसा. नागालँडाची परिस्थिती आणि गोंयची परिस्थिती एक न्ही. बरोबर. नागालँडात जमाती आसात, खुबश्यो जमाती आसात ज्या जमातीची स्वताची फक्त बोली आसा, तांची लिखीत भाषा ना. नागालँडात सगळ्यात व्हडली जी लँग्वेज आसा किंवा जी बोली आसा ती नागामीज लँग्वेज आणि ताजी सुद्धा लिखीत स्वरूप ना. म्हणटकीर जेन्ना तूं शिक्षणात हाडटले तेन्ना ते लिखीत स्वरूप आसपाक पडटा. म्हणजे तांकां शक्यूच ना. दुसरें नागालँडाची राजभासूच इंग्लिश. The official language of Nagaland itself is English. म्हणून ते इंग्लिशींत जेन्ना मुळावे शिक्षण चलयतात ते राजभाशेंतल्यान चलयतात. आमची राजभास इंग्लिश न्ही, आमची राजभास कोंकणी. म्हणटकर मुळावे शिक्षण जे आसा त्या कोंकणींतल्यान किंवा हांगा मराठीचो तितलोच प्रभाव आसा आणि मराठी शाळा आयज पर्यंत चलत आयिल्ल्यो आसा म्हणून मराठींतल्यानय जावचें हें आमचें ठाम मत. टू कंटिन्यू दिस क्वेश्चन, जशें भारतान चालू आसा तशें जागतिक पावंड्याचेरूय इंग्लिश बाकीच्या म्हणजे जगान एज अ वर्ल्ड ग्लोब घेतलो जाल्यार बाकीच्या कंट्रीजांनी सुद्धा इंग्लिश म्हणजे आमी जर भारतान नाका म्हणटा की आपल्या भाशेंतल्यान जर शिक्षण जावचें अशें दिसता, आपल्या प्रत्येकाच्या राज्य भाशेंतल्यान शिक्षण जायचें दिसता जाल्यार जागतीक मळाचेर तांच्या कंट्रीजान तांच्या भाशेंतल्यान जाता काय ते इंग्लिश भाशेंतल्यानूच शिक्षण घेवपाक सोदतात. जागतीक मळार जर आमी पळयलें आमी प्रगत देश घेवया. फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज जाका म्हणटात जर्मनी विद्यापीठ पर्यंत शिक्षण जर्मनात, जपान विद्यापीठ पर्यंत शिक्षण जपानीत, रशिया विद्यापीठ पर्यंत शिक्षण रशियानात. ह्यो जाले प्रगत देश. इवन युरोप जंय आमी इंग्लिश म्हणटात युरोपात 46 देश आसात, 46 कंट्रीज. तातूंतले 45 देश 45 आउट ऑफ 46 हांचे मुळावे शिक्षण त्या राजभाशेंतल्यान तांच्या राजभाशेंतल्यान किंवा भुरग्याच्या आवय भाशेंतल्यान जाता. ओके. आता 45 म्हळ्यार 46 जातले. एकूच एक्सेप्शन जे किंवा आडवाद जो हाका आसा तो आडवाद ऑब्वियसली इंग्लंड. तांची राजभाषाच इंग्लिश. ओके. इंग्लंडाच्या मुळावे शिक्षण इंग्लिशीन जाता कारण तांची भुरग्याची आवय भास इंग्लिश. आणि एक तुमकां गजाल सांगता हाजेर. गोंयचो एक मंत्री हांव नांव घेना इंग्लंडाक गेलो, थंयचे इन्फ्रास्ट्रक्चर पळयलें, थंयची प्रगती पळयली आनी गोंयांत आयलो आनी म्हणपाक लागलो की इंग्लंडान इतली प्रगती केल्या इंग्लिशी खातीर ते गोंयांत आमी खूब फाटीं आसा.
इंग्लंडान तर इतली प्रगती केल्या म्हणपाक लागलो थंय अडेच वर्साची भुरगीं म्हणपा इंग्लीश उलयता. ओके. हाचे वयल्यान ज्या बेजीचेर किंवा ज्या आधाराचेर हे सरकार निर्णय घेता ते उक्ताडार राहिले. म्हणजे जगान जर म्हणजे जशा तुवें म्हणलें प्रगत देश रशिया जपान सारखे जर आपल्या आवय भाशेन शिकपाक शकता जाल्यार भारतान कित्याक बरें आमी आवय भाशेंतल्यानूच करचें असो आग्रह धरना. बरोबर. म्हणटकर आता सध्याची सरकाराची भूमिका कितें अशें तुका दिसता? सध्याचे जे नेम चालीक आसात त्या नेमा प्रमाणे सरकारी अनुदान जे आसा ते कोंकणी आनी मराठी मुळावे शाळांक सरकारी मुळावे शाळांक किंवा सरकार अनुदानीत मुळावे शाळांक मेळटा. इंग्लीश मुळावे शाळा चलोवपाचो हांगा सरकार परमिशन दिता पूण अनुदान दिना. कारण एक्टूच तसो आसा की अनुदान मेळना. आता सरकार कितें करूंक सोदता की तांकां अनुदान दिवंक सोदता खंयचे इंग्लीश मुळावे शाळांक अनुदान दिवंक सोदता. हो जालो एक भाग. ते दिवचे कित्याक दिवचे न्हय हाजे कायदेशीर बाबी आमी ऑलरेडी पळयल्या. दुसरें अनुदान दिवप हे निमित्त. जर तो सर्क्युलर पळयलो जाल्यार अनुदाना पुरते मर्यादित ना. हांगा कोंकणी आनी मराठी शाळा ज्यो सध्या चलतात मुळावी शाळा ताजे संपूर्ण इंग्रजीकरण करपाचो डाव आसा. म्हाका सांग ताचो प्रोसिजर कितें आसता? म्हणजे एक्चुअली जेन्ना ग्रांट दिवप अशें जेन्ना ठरलें न्हय तेन्ना ताका एक पर्टिक्युलर प्रोसिजर आसपाक जाय. एकदम खंयच्या तरी मंत्र्याच्या तकलेन आयलें की बाबा इंग्लिशीक ग्रांट दिवया म्हणून आनी ती एका रातीन इंग्लिशीक ग्रांट दिली अशें काय जावंक नासतलें. म्हणजे सरकारान एक प्रोसिजर फॉलो केला आसतलो. तो प्रोसिजर कितें आसा आनी जर तो करूंक ना जाल्यार कितें तुका दिसता त्या प्रोसिजरा बद्दल? जेन्ना खंयचो कायदो जाता कायद्या फाटलो प्रोसिजर असो आसता. आतां शिक्षणीक मळार एज्युकेशनल पॉलिसी आसा. इंडस्ट्रीजाच्या मळार इंडस्ट्रियल पॉलिसी आसता. उद्योगीक धोरण तशें दर एका मळार आपली एक पॉलिसी आसता. ती पॉलिसी जेन्ना घडयता तेन्ना त्या मळावयले तज्ञ मंत्री इवन सरकारी ब्युरोक्रेट्स आनी खुबशे अशा आनी इवन रिटायर्ड हायकोर्ट जजीस असतात किंवा जे कारण निमाणो त्या पॉलिसी वेळार कायदो जावपाचो आसता. सो कायदेशीर बाजूय आमी पळोवपाक जाय. म्हणून हे सगळे लोक एक कडेन येवन एक कमिटी आसता एक कमिशन आसता आनी ते एक धोरण थारायता ते एक सरकाराक दिता. ही पॉलिसी फॉर्मेशन आनी हाज्यो गायडलायन ज्यो आसा पॉलिसी कशी आसची हाज्यो गायडलायन्स संविधानाचे 4 चॅप्टर पार्ट 4 ज्याक आमी म्हणटात 4 भागांत मेळटात. ते कॉल्ड द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. सो ह्या हातून मेळटा. ह्या प्रिन्सिपल्साच्या आधारीत पॉलिसी जाता. त्या पॉलिसीच्या फ्रेमवर्कां भितर त्या पॉलिसीची घडणी भितर कायदो तयार जाता. बिल ड्राफ्ट बिल तयार करतात कायद्याचे आणि तो कायदो असेंब्लीक पास जाता. आता हो कायदो कायद्याची जी कलमां आसात ती सगळी पॉलिसी जे कितें करूंक सोदता ताजे आधारून आसची पडटात. कारण पॉलिसी एक उलयता आनी कायदो जर भलतेच उलयता जाल्यार हय कायद्याची कलमां पॉलिसीक धरून आसची पडटात. कायदो जसो जेन्ना कायदो जालो तेन्ना त्या डिपार्टमेंटाची रिस्पॉन्सिबिलिटी आसता. डिपार्टमेंटाचें काम आसता त्या विभागाचें काम की त्या कायद्याची खाला जी सर्क्युलरां किंवा परिपत्रकां काडपाची आसता त्या कायद्याच्या खाला ती परिपत्रक काडपाक जाय. म्हणजे आता एज्युकेशन जर म्हळें जाल्यार एज्युकेशनल पॉलिसी जी आसा गोवा स्टेट एज्युकेशन पॉलिसी ही धोरणात्मक नीती जाली. सरकारची धोरणात्मक पॉलिसी. ताजे नंतर कायदो आयलो गोवा स्टेट एज्युकेशन ऍक्ट ऑफ 84. हो कायदो ही जी धोरणात्मक नीती आसता नीतीचे भितर हो कायदो येता. आनी जे सरकार मागीर परिपत्रक काडटात शिक्षणाच्या नदरेन ते ह्या धोरणाक धरून किंवा आनी ह्या कायद्याक धरून आसचे पडटा. ओके. हो ऍक्च्युअल प्रोसिजर आसता. हांगा सरकार तकली सकयल पांय वयर घालून आसा. म्हणजे असेंब्लीन हो पयली पास जावपाक जाय आशिल्लो. आतां हाजेरूय दुमत आसा की हो पॉलिसी ह्या पॉलिसी डिसिजन काय न्ही. खूब जाणांचें मत आसा की
हो निर्णय एक पॉलिसी डिसिजन जाता, कारण पॉलिसीचे अगेन्स्ट वता. इट अमाउंट्स टू अमेंडमेंट ऑफ द स्टेट पॉलिसी अशें थोड्याचें मत आसा. थोड्याचें मत अशें आसा की हो पॉलिसी इश्यू न्ही, हो फक्त एक निर्णय, सरकारी निर्णय जो डिपार्टमेंट घेता तो एक सरकारी निर्णय. आज पर्यंत दिवचे न्ही हो निर्णय आशिल्लो, आतां दिवचे निर्णय आसा. ऍक्च्युअल पिक्चर क्लियर ना. पूण जर आमी दोन्ही घेतले, जर ही जर धोरणात्मक नीती जर धरली, पॉलिसी डिसिजन धोरणात्मक निर्णय जर धरलो जाल्यार तो असेंब्लीन घेवपाचो. हय, म्हाका दिसता हो असेंब्लीन विशय जाल्लो. असेंब्लीत हो विशय आयिल्लो जेन्ना म्हाका दिसता लिडर ऑफ अपोजिशन मनोहर पर्रीकरान हो प्रश्न काडिल्लो. आनी ऑन द फ्लोर ऑफ द असेंब्ली भितर रावन जो गोंयचो शिक्षण मंत्री सध्या आसा बाबूश मोसेरा, ताणी एक कॅटेगोरिकल स्टेटमेंट केलें, क्लियर कट सांगिल्लें की जी सध्याची सरकाराची नीती आसा, जो कायदो आसा तातूंत कसलोच बदल जावचो ना हे असेंब्लीन सांगिल्लें. त्या उतराचेर बजेटरी प्रोविजन्स पास जाल्यात. आता मजा म्हळ्यार जर हे निर्णय चालीक सुद्धा लायतले जाल्यार तांच्याकडे पैसे ना. हा, म्हणजे इंग्लिशीक अनुदान दिवपाचें अशें जर ठरलें जाल्यार अनुदान दिवपाक पैसे गव्हर्नमेंटा कडेन ना. ओके, म्हणजे आता सरकारान हो निर्णय घेतना सारखे प्रोसिजर्स फॉलो करूंक ना. दिस इज द कन्क्लुडिंग पार्ट ऑफ इट. आय थिंक हे तर जालेंच. जे सर्क्युलर काडलें तें जर सर्क्युलर वाचलें, खंयचोय येंगाडी आदोगाद हाज्या बरें सर्क्युलर ड्राफ्ट करूं शकता. ओके, तातूंत इतल्यो चुको आसात कायद्याच्या नदरेन म्हणात किंवा सादे इंग्लिशीन सुद्दां तातूंत चुको आसा, ताजे अर्थ कितेंय काडूं येता. इनफॅक्ट दोन उरफाट्या नदरेचे अर्थ सुद्दां एका सेंटेन्सांतल्यान. तूं म्हाका फॉर एक्झाम्पल तो सर्क्युलरा बद्दल सांग. म्हणजे खुबश्या लोकांक त्या सर्क्युलरान कितें आसा तेंय खबर ना आनी लोक ताजेर खूब मतां दिवपाक लागल्यात. सो म्हाका तूं सांग त्या सर्क्युलरान एक्झॅक्टली कितें आसा. सर्क्युलर हे एज्युकेशन डिपार्टमेंटान इश्यू केला. सर्क्युलर हे डेटेड 10 जून. ओके, ओके, जून ह्या जुनात हे म्हणजे ऑलमोस्ट स्कूल बी सुरू जाऊन. हा, ओके, म्हणजे इट इज आउटसाइड द अकॅडमिक इयर म्हणपा आता की अकॅडमिक इयर सुरू जाऊन मागीर ते सर्क्युलर काढला. म्हणटकर जो भुरगो आता कोंकणी का मराठी शाळेन वता ताच्या तकलेन दोन गोष्टी वतल्यो की इंग्लिशीक वचूं काय जाल्यार काल पर्यंत मराठी शिकतालो, आयज इंग्लिश शिकपाची. हा, ओके, हातून खुबशे तर गजाली आसाच. हे सर्क्युलर कितें करूंक सोदता, एक फक्त 20 पालक जर म्हणटात इंग्लिश जावची जाल्यार ते इंग्लिश करपाचे कंपल्शन हे परिपत्र काडटा. हा, म्हणजे क्लासीन जर एक 50 भुरगीं आसा, त्या 50तली जर 20 भुरग्यांक इंग्लिश शिकूंक जाय जाल्यार वेगळी क्लास करची. पूण हांगा प्रॉब्लेम कितें आसा, दर एका क्लासीन एकूच पयली यत्तेची एकूच वर्ग जर चलता, पयली यत्तेची एक वर्ग चलता, त्या वर्गान जर 30 भुरगीं आसात, 20 जाणांनी जर म्हळें की आमकां इंग्लिश जाय, ताचे खातीर इंग्लिश क्लास सुरू करची पडली, इतले पर्यंत बरें आसा. इंग्लिश क्लास सुरू करप ही म्हणजे ही दुसरी क्लास सुरू जावची पडली, दुसरो वर्ग इंग्लिश दुसरो वर्ग सुरू जावचो पडलो. सरकार म्हणटा दुसरो वर्ग सुरू करपाक आमी परमिशन दिवचे ना. इंग्लिश टीचर हाडपाक तुमकां सॅलरी दिवचे ना. कित्याक की बजेटान नात ते. ओके, साधन सुविधा कसल्योच दिवचे नात, म्हणजे क्लास दिवचे नात, पूण इंग्लिश सुरू करात. म्हणजे कितें करचें पडलें, ही जी क्लास कोंकणीत किंवा मराठीत चलता ती बंद करून इंग्लिश सुरू करची. म्हणजे टीचरी प्रोवाइड करचे ना, म्हणजे जे कोण कोंकणी आणि मराठी शिकयतात त्या टीचरींक इंग्लिश शिकोवची पडली. आता ह्यो ज्यो आयज मुळावे शिक्षण जे पळय दितात कोंकणी आनी मराठीत ज्यो टीचर्स दितात, त्यो इंग्लिश शिकोवपाक कितल्यो क्वॉलिफायड आसात? त्यो मराठी शिकोवपाकूच कितल्यो क्वॉलिफायड आसा हाजेर एक प्रश्नचिन्ह आसा आनी तो वेगळो विशय. ती एक गजाल जाली. मुख्यमंत्र्याक हो प्रश्न विचारलो. मुख्यमंत्र्याचें उत्तर, ती 10वी जाल्यात न्ही. ओके, ती 10वी जाल्या म्हणटा इंग्लिश शिकयतली. म्हणजे बाकीच्यो भाशो तुमकां शिकोवपाक B.Ed जाय, मुळावे पावण्याचे D.Ed जाय, आनी इंग्लिश शिकोवपाक तुमकां 10वी चलता. ही एक गजाल जाली. बरें, 20 भुरग्यां तूं इंग्लिश केली, उरिल्ले 10 भुरग्यांचें कितें? म्हणजे जो
फ्रीडम ऑफ चॉईस जे ते म्हणटात तो फक्त 20 भुरग्यांक आसा. 20 भुरग्यांक आसा म्हणजे बाकीच्या 10 भुरग्यांक ना. म्हणजे जी कोंकणी मराठी शिकूंक सोदतात तांकां फ्रीडम ना. आणि त्या फॉर्म्साच्यो कितें तरी भानगडी आसा म्हणजे खुबश्या स्कुलांनी फॉर्म्स म्हणून भरून दिल्या ते भरून दिवप आणि तुका तो चॉईस घेवप इंग्लिश कोंकणी तो ताजेरूय खूप व्हडलें कन्फ्युजन चालू आसा सध्या म्हणजे पेरंट्साच्या मदीं खूप कन्फ्युजन चालू आसा. हांगा फक्त एक म्हळ्यार ती फॉर्मां पयलींच ती जशे तरेन काडल्यात मराठी शाळांतूय इंग्लिश फॉर्मां धाडल्यात म्हणजे जांकां इंग्लिश सारकी कळना तांणी सुद्दां इंग्लिशीन भरपाचें. त्या मागीर फाटी घेतले आनी आतां तांणी सांगलें की आमी धाडटले कोंकणीत फॉर्मां करून आनी मराठीन फॉर्म करून धाडटले. आतां ही फॉर्मां कोण भरता ताजेर कोण सायन मारता कितें येवजून सायन मारता हाचें कसलेंच व्हेरिफिकेशन ना. ही फॉर्म कोणे सायन मारल्यात हेंय कळपाक मार्ग ना. जेन्ना एका फॉर्माचेर किंवा एका डिक्लेरेशनाचेर तूं स्टेट पॉलिसी बेस करता जेन्ना सरकाराची नीती आनी धोरण तूं त्या फॉर्माचेर बेस करता तेन्ना एटलिस्ट ते फॉर्म नोटरायज तरी आसपाक जाय. हय म्हणजे एफिडेविट तरी आसपाक जाय. हांगा कोणेय जर बरयलें ते फॉर्म बरें फॉर्माक नंबरूय ना म्हणजे कितले एनी टॉम डिक एंड हॅरी कॅन कम एंड फिल द फॉर्म अशें आसा. तुजे खातीर जर तुजें नांवान हांवेंच बरयलें आनी जर सही मारली जाल्यार सुद्दां तांकां कळपाचें ना ठाव पत्तो लागपाचो ना. म्हणजे ही फॉर्माचें जें प्रकरण आसा तें तो भलतोच घोळ. तर एक म्हळ्यार 20 भुरगीं 20 पालक जर म्हणटा की इंग्लीश आसची ती कोंकणी किंवा मराठीची इंग्लीश करपाक बंधनकारक सरकार करता उरिल्ली भुरग्यां सांगा कसलोच विचार जावंक ना. दुसरें ह्योच बाई आनी जे शिक्षक आसात जे आयज कोंकणी आनी मराठी माध्यमांतल्यान शिकयतात तेच फाल्यां इंग्लीश शिकयतली म्हणटकर जे आमी क्वॉलिटी एज्युकेशन म्हणटात ताची 12 वाजत. तिसरें सरकार म्हणटा की आज हायकोर्टाचो एफिडेविट सरकारान घाला की आमी ह्याच वर्सा सावन इम्प्लिमेंट करतले. ऑलरेडी वर्स सुरू जालें म्हयनो जालो हांगा पाठ्यपुस्तकाची कांय ठाव पत्तो ना भुरग्यांचे हाल जाले. बरें ह्या वर्सासून करतले कशें ह्या वर्स चवथी ह्या वर्स पयली फुडल्या वर्स दुसरी तशें न्ही पयली चवथी बरोबर म्हणजे जर तिसरेक भुरगो आसा मराठी माध्यमांतलो जेणे आयज पर्यंत मराठींतल्यान शिकला ताणें आतां तिसरेक सगळे विशय एकदम इंग्लिशींतल्यान शिकप ताका इंग्लीश खंयच्यान कळटली इतले विशय शिकपाक. कारण मराठी आनी कोंकणी माध्यमांत इंग्लीश हो विशय आसता पूण तो दुसरेक तेन्नाच दुसरे काय तिसरेक तेन्नाच इंट्रोड्यूस जाता. म्हणजे ता सगळे विशय तो इंग्लिशींतल्यान शिकप जाणे ह्या वर्स ह्या वर्स गेल्ले वर्स सोड 2 दीस आदी मेरेन सुद्दां मराठींतल्यान शिकले त्या विशय ताणें इंग्लिशींतल्यान शिकप ही. आणि हातून एक डिसएडवांटेज म्हाका आतां याद जालो की जर एकदम भुरगो जर तिसरेक आनी चवथेक एकदम जर सगळे विशय इंग्लिशीन शिकलो जाल्यार आतां 12वेक ज्यो आत्महत्या जाता पळय न्ही त्यो तिसरेच्यानूच सुरू जातल्यो. तांकां आत्महत्या करपाचे प्रकार खबर नात ही एडवांटेज भुरग्यांक तितली ज्ञान आसना पूण फ्रस्ट्रेशन डेफिनेटली येतलें. आज भुरगो खुबशे तुमी 2 दीस पयलीं कवर केलां खुबशे शाळांनी इंग्लीश उलोयना कोंकणी उलयली जाल्यार ख्यास्त जाता उलोवपाचें बंद करता म्हणजे तुमी ताजी एक्सप्रेशन पावर बंद करता. तो कांयच उलोवंक पावना तो कांयच सांगूंक पावना. म्हणजे मानसीक दडपण आनी भंय हे शिक्षणांत हाका मानसीक दडपण आनी भंय शिक्षणांत शिक्षण क्षेत्रांत जागो ना. तें जालें आनीक लास्टाक सगळ्यांत म्हत्वाचें जे आयज पर्यंत हो पॉयंट म्हाका दिसता रेज जावंक ना खंय परिपत्रका विशींच की जी 20 भुरग्यांची क्लॉज आसा तें फक्त सरकारी अनुदानीत मुळावे शाळा खातीर आसा. Clause 1 says that all government aided primary schools imparting education in Konkani or Marathi medium as of date will be granted permission to open classes in English medium simultaneously provided that there is a minimum number of 20 students in a division as per existing rules in the medium of instruction as sought by the parent. म्हणजे ही क्लॉज लागू जाली सरकारी अनुदानित सरकारी मुळावे शाळांची कितें तर सरकारी मुळावे शाळा खातीर सरकारान सेपरेट हातून कलम आसा कलम 5 जे सगळ्यांत डेंजरस. कलम 5 म्हणटा द गव्हर्नमेंट
has decided to open English medium division in government primary schools if the parents of this school express the need in writing as per pro forma enclosed. कितली पेरेंट्स? म्हणजे सपोज एका पेरेंटान सुद्धा दिले जाल्यार जर म्हाका जाय किंवा जाका इंग्लिश लादपाची आसा ताका जर जाय तर तो म्हणू शकता की एक पेरेंटान दिला, पेरेंट्स ऑफ द स्कूल चोज. हय. कितले पेरेंट हे डिफाइन करूंक ना. एडेडा खातीर डिफाइन केला, डिफाइन करू ना. आणि गोंयांत म्हाका दिसता 700ची वयर शाळा सरकारी आसा. ज्यो 1252 शाळा आसात तातूंत 700-800 सरकारी शाळा आसात. म्हणटकर हे क्लॉज देयर इज एम्बिग्विटी इन द सर्क्युलर. आणि हे क्लॉज जर बाय लेटर घेतले जाल्यार सगळ्यांक घातक. म्हणजे एक पेरेंटान सुद्धा जर सरकारी शाळेन सांगले आमकां इंग्लिश जाय म्हणजे इंग्लिश करतले, बाकीच्यांचे कितें? हो एक मोठो प्रश्न सर्क्युलराच्या बाबतींत. दुसरें, आमी जेन्ना हो निर्णय सरकारी धोरणात्मक नीती जेन्ना मळी तेन्ना हे पळयलें की असेंब्लीत ताजो निर्णय जावंक जाय, जो जालो ना. असेंब्लीत सांगले आमी करचे नात म्हणून मागीर सर्क्युलर काडलो. असो एक आर्ग्युमेंट जाता की ही धोरणात्मक नीती न्ही, दिस इज अ डिसिजन ऑफ द डिपार्टमेंट. जर तशें जालें जाल्यार सर्क्युलर काडपाचो आनी ताजे निर्णय घेवपाचो हक्क एज्युकेशन डिपार्टमेंटाक आसा. मंत्रिमंडळाक खंयच्याय बाबतींत जर ते पॉलिसी धोरणात्मक नीती आसूं वा नासूं मंत्रिमंडळाक हाजो हक्क ना. पण वो निर्णय मंत्रिमंडळान घेतला. निर्णय म्हणटा ते मंत्रिमंडळान घेतला. इतलेंच न्ही, ते म्हणटात मंत्रिमंडळान निर्णय घेतला आनी आमी तो लागू करतले. आमचो चर्चिल बाब तर म्हणटा की आमी केलें म्हळ्यार फायनल जालें. चर्चिलाक हांव सांगूंक सोदतां, आमी 5 वर्सांत एक फावट हुकुमशाय निवडून हाडिनात, लोकशायूच हाडटा. 5 वर्सां खातीर तुमकां हुकुमशाय करपाक आमी असेंब्लीचेर धाडिनात. आणि असो स्टेटमेंट जेन्ना ही केस ऑलरेडी रजिस्टर आसा हातून हायकोर्टान चालू आसा आणि ताजेर अजून कांयच निर्णय जावंक ना, अशें आसतना ताणें हो स्टेटमेंट दिवप खूब चुकीचें आसा. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, सरकारान हो निर्णय खंयच्या आधाराचेर घेतला अशें तुका दिसता? कितें तकलेन दवरून? आता आमी लिगली हो सगळो इश्यू पळयलो की लिगली तातून सरकाराक कांयच स्टँड ना. फाल्यां हायकोर्ट ह्या हाजेर स्टे हाडटली हातून कांयच दुमत ना. सो खंयच्या आधाराचेर सरकारान हो निर्णय घेतला? कित्या खातीर? म्हणजे कितें कन्फ्युजन लोकांच्या मनान क्रिएट करपाचें आसा सरकाराक? सरकाराचो निर्णय कित्याचेर बेज आसा ते अजून पर्यंत सरकाराक स्वताक खबर ना. पयलीं ताणें कितें म्हळें की आमचे कडेन 52,000 पेरेंट्स सयो आसा. आता 52,000 खंयच्यान आयल्यो, त्यो कोण आशिल्ले, ते खरेच पालक काय कितें कात कळपाक कसलोच मार्ग. आणि कोर्टाने तांचे ते भायर उडयला. इट इज बेसिकली सिग्नेचर पेटिशन. या जर 52,000 बरें पालकाचे जर म्हळें जाल्यार पालकाक कायदेशीर हक्क आसा काय ना हो ही पयली गजाल आयली. की आपले चलो अमूक माध्यमांत शिकचो हे पालकांक थाराव येता. पूण तो आतां हांगा कितें जालां, हांगा आपलो चलो अमूक माध्यमांत शिकचो हे थाराव येता, हें बरें आसा. हे आयजूय पालक थारायतात. जाका इंग्लीश माध्यमांत घालपाचो आसा तो इंग्लीश माध्यमांत घालता, जाका कोंकणीत घालपाचो आसा जाका मराठीत घालपाचो कोंकणी आनी मराठीत घालता. पालक थारायता. हांगा कितें जालां, म्हजो चलो कोंकणी माध्यमांत आसा पूण ताका इंग्लीश जाय म्हूण माध्यमूच इंग्लीश करचें. म्हणजे तुम्ही तुमचो चलो थंय आसा म्हणून किंवा तुमची चली थंय आसा म्हणून तुम्ही आख्खे इश्कोलाचें माध्यम बदलूंक सोदता. हे एक गजाल जाली. दुसरी, पालकांक कायदेशीर हक्क खूब जाण म्हणटात की रायट टू एज्युकेशन एक्टा अंडर पालकांक कायदेशीर हक्क आसा. म्हाका काय मेळूंक ना. रायट टू एज्युकेशन जर आमी पळयलो जाल्यार रायट टू एज्युकेशनाचें कंप्लीट नांवूच खूब जाणांक खबर ना. हय, म्हणजे खुबशी जाणां रायट टू एज्युकेशन रायट ऑफ चाइल्ड टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. म्हणजे रायट कोणाचो? इट्स अ रायट ऑफ अ चाइल्ड, नॉट द पेरेंट्स. म्हणटकर तुम्ही आता भुरगो ल्हान आसा तो आपले डिसिजन घेवपाक शकना म्हणून पालक इंट्रस्ट घेता. हय, हाजो अर्थ तुमकां कायदेशीर हक्क आसा ही एक गजाल जाली.
दुसरें जर कायदेशीर हक्क ना जाल्यार त्या बेजीचेर निर्णय कसो घेतलो हो प्रश्न येता. बरें, तुम्ही जर म्हणटात की 52,000 पालकांक जाय म्हणून जर आमी केले जाल्यार आमी सरकाराक विचारलें आमी जर 52,000 परत चड सयो हाडल्यो जाल्यार तुम्ही धोरण बदलतले. साहजिक जालें ना. 52,000 हय म्हणटा आनी 52,000 परत चड जर ना म्हणटा लोकशाय हय मेजॉरिटी विन्स न्ही. जाल्यार आमचो मुख्यमंत्री बाब आमकां सांगता तुम्ही 52,000 न्ही तुम्ही 1,00,000 सुद्दां जर सयो हाडल्यो आपूण निर्णय बदलचो ना. म्हणजे परत हुकुमशाय आयली. हाजो अर्थ कितें म्हणजे 52,000 हे कारण न्ही, हे निमित्त जालें. तिसरें तुम्ही जर म्हणटात की शिक्षणाचो थेट संबंध पालका कडेन येता, भुरग्याच्या शिक्षणाचो थेट संबंध पालका कडेन येता म्हणून पालकाक ह्या बाबतींत मत आसचें किंवा तांचें मत लागू जावचें हें जर धोरण असलें, ही जर नीती असली जाल्यार जे पळय वाहन चालक आसात किंवा वाहन जांचे कडेन आसात तांचो थेट संबंध पेट्रोला कडेन येता. पेट्रोलाचे प्रेस वाडयतना वाहन चालकांक विचारता बाबा तुमकां पेट्रोल कितले रुपयान जाय. तुम्ही ट्रेडर्सांक किंवा बाजारकारांक विचारता बाबा तुमकां म्युनिसिपल टॅक्स कितलो लावचो. ते सोडात, तुम्ही बेबद्यांक विचारता बाबा तुमकां सोरो कितले रुपयान जाय. विचारून पळया लुकसाण जातलें. सो हे 52,000 जे पळय हुल उठयल्या ताका कसलोच आधार ना. म्हणजे आता हातून पालकांक कायदेशीर कांयच हक्क ना. कारण इवन आमी रायट टू एज्युकेशनाचे तुमकां कलम वाचून दाखयता. इट विल मेक इट मोर क्लियर. आर्टिकल 3 सबसेक्शन 1 ऑफ द राइट टू एज्युकेशन एक्ट. एवरी चाइल्ड ऑफ द एज 6 to 14 years shall have a right to free and compulsory education in a neighborhood school till completion of elementary education. So it is the right of the child. Every child shall have the right. So हो पालकाचो हक्क न्ही, हो भुरग्याचो हक्क. ओके. सो आता हे इंग्लिशीचे समर्थक जे आसा चड करून फोर्स ते कितें म्हणटात की पालकांक निवडीची मेकळी म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस आसपाक जाय. आयज ना म्हजो सरळ प्रश्न, जर म्हाका म्हज्या भुरग्याक इंग्लीश माध्यमांतल्यान मुळावें शिक्षण दिवपाचें आसा, म्हजी कारणां कितें आसूं येतात, म्हाका इंग्लीश मुळावें शाळांत घालपाचो अधिकार ना आयज, कोण अडयता? पण ते म्हणटात की आमकां मागीर ताका पयशे दिवचे पडटा, पण तुमकां कोंकणी मिडियमाक दिवचे पडना, ताका मेळटा ग्रांट. तशें जाल्यार हो निवडीचो विशय न्ही. व्हेन यू से फ्रीडम ऑफ चॉईस इट मीन्स आयदर तुमचे कडेन सद्याक फ्रीडम ना म्हणून तुम्ही फ्रीडम मागता की आमकां निवड करपाची संद दिवची किंवा आमकां निवड करपाक आमचो निर्णय आसचो. जर तुमचो ना जाय म्हणून मागतात समजूं येता. आज आसा. दुसरें आमी जर म्हळें की सगळें कोंकणींतल्यानूच आसचें किंवा सगळें मराठींतल्यानूच आसचें, इंग्लीश शाळा आसच्योच न्ही जाल्यारूय तुमच्यान बोवाळ मारपाता अशें तुमचें कांय ना धोरण. आमी इतलेंच म्हणटात की 1990 जी पळय पॉलिसी जाली आनी जी चालीक आसा ती पॉलिसी मुखार चलोवची.